आम्ही लढणार. शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेबांची जी शिवसेना होती तर तिचा डी एन ए हा हिंदुत्व म्हणा किंवा मराठी माणूस म्हणा, मराठी बाणा म्हणा हा होता असं आपल्याला म्हणता येईल ना. अजूनही आहे. तर पण आता त्याच्यात बदल होतोय. आता तुम्हाला मुस्लिमांकडं थोडंसं बघावं लागतंय. मुस्लिम कसे येत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला हे तुम्हाला हायलाईट करावं लागतंय. त्यांचा कसा तुम्हाला सपोर्ट आहे. मुंबईमध्ये जे आयकॉन होते बाळासाहेब ते हिंदू हृदय सम्राट होते, तीच त्यांची ओळख होती देशाला. आता तुम्ही त्याच्याबद्दल एकदम सॉफ्ट झालात, रिव्हर्स गेलात आणि आता एक आयकॉन ऑलरेडी असताना म्हणजे मोदी हे बनलेलेच आहेत आता हिंदुत्वाचे आयकॉन राम मंदिर वगैरे झाल्यामुळं. पण शिवसेना कुठले तरी ते आपल्या DNA पासनं ते म्युटेशन आलंय, चेंज झाली आहे, बदलते. अजिबात नाही. अजूनही आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवातच माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो करतात. जर चेंज झाला असता तर इथून चेंज झाला असता, इथे चेंज झाला असता. आणि हिंदुत्वाची भूमिका ही आमची आजची नाही, कायम आहे. पण हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू मुसलमान नाही ना. हिंदुत्व ही एक जगण्याची आपली संस्कृती आहे. बाळासाहेबांची भूमिका ही इथे राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या मुसलमानांच्या विरुद्ध होती. या देशामध्ये आजही 22 कोटी मुसलमान आहेत. त्यांचं आपण काय करणार मग? याच्याविषयी का तोडगा कोणाकडे आहे का? आपण एक पाकिस्तान सहन केलं, दुसरं पाकिस्तान आपल्याला करायचं आहे का? जे या देशाचे नागरिक आहेत का हिंदू चुकत नाही का? नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक हिंदुत्वाची जी व्याख्या बनवत आहेत ही धर्मांधता आणि दंगलीला आमंत्रण देणारी आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी एकदा प्रश्न विचारला होता सुरुवातीच्या काळात. मी विचारला आहे प्रश्न त्यांना. जेव्हा इराणमध्ये अयतुल्ला खोमेनी हा इस्लामी रिपब्लिक घेऊन आला आणि बाळासाहेब हिंदुत्वाचा विचार करत होते त्या काळात, मी त्यांना प्रश्न विचारला की बाळासाहेब तुम्हाला हिंदूंचं खोमेनी व्हायचं आहे का? तेव्हा त्यांनी फटकन तो प्रश्न उडवला, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. हा देश मी त्या दिशेने घेऊन जाणार नाही. बरं का? हेच हिंदुत्व आहे. पण असं होतं की 80, 85, 90 तो सालापर्यंत काळ वेगळा होता, तो प्रश्न वेगळा होता. नाही, त्यावेळेसही असंच होतं की मुस्लिम लांगुल चालन, मतपेटीचं राजकारण हे जास्त होतंय अशी भावना सर्वसामान्य मतदारांच्या, हिंदू मतदारांच्या मनात तेव्हा होती. आणि त्यामुळं मग शिवसेनेला पण त्यामुळंच उभारी मिळाली, भाजपला त्यामुळंच उभारी मिळाली. भाजपनं, भारतीय जनता पक्षानं आजही आपला अजेंडा हिंदू, मुसलमान आणि भारत पाकिस्तान हाच ठेवलेला आहे. त्यातून देश तुटू नये पुन्हा एकदा, ही आमची भूमिका आहे. रोज हा अजेंडा घेऊन तुम्हाला देशाचा विकास करता येणार नाही, हा देश पुढे घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला रोज निवडणुका जिंकण्यासाठी दंगलीच हव्यात का? नाही ना. कधीतरी आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचा सर्वव्यापी विचार घेऊन देश पुढे घेऊन जावाच लागेल, महाराष्ट्र पुढे घेऊन जावाच लागेल. जिथे मोदींचा जन्म झाला